माझ्या वडिलांवर खोटे गुन्हे दाखल केले होते. झहूर सय्यदने खंडणीचे आणि टिपू पठाणचा मास्टर माइंड आहे असे खोटे केस दाखल केले होते 2-3 महिन्यापूर्वी. त्याचे सारे व्हिडिओज व्हायरल केले आणि टिपूचा तुम्ही एक व्हिडिओ पण पाहिला असेल. त्यांनी त्यांच्या घरावर जाऊन हे माल जप्त केलं, ते माल जप्त केलं. त्याच्यामध्ये पण माझ्या वडिलांचं नाव घेतलं होतं. आमच्या त्याच्यासोबत काही पण संबंध नसून आम्हाला असं फसवलं, त्यांना मेंटली पण टॉर्चर केलं. काही पोलिसांनी हे पण सांगितलं, आम्ही तुम्हाला घरी येऊन त्रास देताय का, तुम्ही कशाला चौकीमध्ये येऊन वारंवार हे विचारताय. म्हणजे काय, आम्हाला त्रास होतोय, आम्ही पोलिसांना नाही सांगणार तर कुणाला सांगणार आहे. झहूर सय्यदनी खंडणीची खोटी केस टाकली. त्यांनी आमच्याकडून खंडणी मागितली आणि आमच्यावरच खंडणीची केस टाकली. आमची जागा आहे 5B सय्यदनगर मध्ये. त्याचे 5 गुंठे आम्ही झहूर सय्यदला ऑलरेडी दिले आहेत. त्याच्यावर पण तो आम्हाला खंडणी मागतोय. आमची अजून एक जागा आहे त्याच्या समोर नॅशनल हॉस्पिटल 17A, तिथं ऑलरेडी त्यांनी ताबा घेतलाय. तुम्ही रील्स पण बघू शकता त्यांच्या अकाउंट्सवर जाऊन. ताबा घेऊन हॉटेलची ओपनिंग करतात ते, चिकनच्या दुकानची ओपनिंग करतात ते, मोठे मोठे बॅनर लावतात ते त्यांचे आणि त्यांच्या मुलाचे. पूर्ण सय्यदनगरमध्ये अजितदादा पवारच्या सोबत त्यांचे फोटोज लावले. फारुख यासिन इनामदार त्यांच्या पार्टीचे आहेत ना. मग त्यांनी ते तर सगळे मास्टर माइंड आहे त्याचे, त्यांचं तर हात आहे सगळ्यात. त्यांनी यांना सपोर्ट केलं. आम्ही ऑलरेडी त्यांच्याकडे पण गेलो होतो. माझं काही नाही याच्यामध्ये. तुम्ही जावा, तुम्ही त्यांच्याशी बोला, तुम्ही ह्यांच्याशी बोला, आपण नंतर सेटलमेंट करू. आणि लोकांकडून पण मग लोकांकडे मेसेज पाठवायचं, एवढी खंडणी द्यायला सांग, त्याला तेवढी द्यायला सांग, मग तुझी जागा. फारुख इनामदार, झहूर सय्यद, हे सगळे लोक. हो, आम्ही पोलिसात तक्रार केली. आम्ही सगळे प्रूफ्स दाखवलेत, पण आम्हाला काही तिकडं हेल्प भेटली नाही. आम्हाला काय नाही भेटला नाही. माझी मागणी आहे, जे पण आरोपी आहे त्यांना अटक व्हायला पाहिजे. तर तेव्हाच मी माझ्या वडिलांची बॉडी इकडून घेऊन जाणार आहे. पोलिसांना तक्रार केल्यानंतर पोलिसांनी काय सांगितलं आपल्याला? कधी आता हो, वारंवार तक्रार केली. तेव्हा आम्ही तुमची नोंद घेतली, आम्ही तुम्हाला कॉल करून बोलवणार, मग तुम्ही तुमचा येऊन जबाब सांगा, मी तेव्हा तुमची FIR घेणार. असं करून 2013 पासून 2025 आलं. आपण काल एका पोलिसांचं नाव घेतलं, नेमकं काय प्रकार आहे? जे पण त्यावेळेस जेव्हा आम्ही गेलतो, आय थिंक सो शिंदे साहेब, मानसिंग पाटील, जे कोणी होते तिकडं, त्यांनी पण हे केस दबवण्याचा प्रयत्न केला. म्हणूनच आज हे आमच्यावर घडलंय. त्यांनी तेव्हाच आमचं साथ दिलं असतं तर हे नाही घडलं असतं.